बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिव जिल्ह्यात रॉकेल वितरणाला सुरुवात झाली। जिल्हा पुरवठा विभागाचा पहिला टँकरला हिरवा झेंडा आहे। अनेक दिवसांपासून बंद झालेले रॉकेल वितरण आता सुरू झाले। प्रत्येक कार्ड धारकाला 3 लिटर रॉकेल दिलं जाणार आहे। आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छिते की धाराशिव तालुक्याला जे 20,000 लिटर केरोसिन अलोकेट झालेला आहे, त्यापैकी 12,000 लिटरचा टँकर आज आपल्याला प्राप्त झालेला आहे। तर आपल्या 43 रास्त भाऊ दुकानदारांमार्फत आपण हे सर्व जे केरोसिन आहे ते पूर्ण तालुक्यामधील प्राधान्याने अंत्योदय शिधापत्रिका धारकांना वाटप करणार आहोत। आपल्या तालुक्यामध्ये एकूण 6,983 अंत्योदय कार्ड धारक आहेत, रेशन कार्ड धारक, त्यांना आपण ही प्रायोरिटीने केरोसिन वाटप करणार आहोत। नागपुरात क्षुल्लक कारणावरून तरुणावर हल्ला करण्यात आला। केवळ 2 गुलाबजाम मागितल्यानं हल्ला झाल्याची माहिती। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी आहेत। 3ही आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत। कॅटरर्सचं काम करणारे जे 2 आरोपी आहे आपले नागपुरे आणि बादल शेंडे, हे कॅटरर्सचं काम करून आले होते। नेहमीप्रमाणे यांनी त्याला कॅटरर्सचं काम करून आले तर मला त्यातले गुलाबजामुन आणले असेल तर 2 गुलाबजामुन द्या असं फिर्यादीने त्यांना म्हटलं। त्यावरून त्यांनी त्यांना त्यांची शिवीगाळी झाली। शिवीगाळी झाल्यानंतर ते 2 आरोपी निघून गेले। थोड्या वेळ त्यांच्यासोबत आयुष मेश्राम हा 3रा आरोपी जो आहे ते याला सोबत घेऊन आले। आयुष मेश्रामनी परत तू यांना काय म्हटलं असं म्हणून शिवीगाळी केली व त्या जवळचा चाकू त्याच्या मांडीवर मारला। त्यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे। 3ही आरोपी ताब्यात घेतले। पाकिस्तानशी चर्चेचा मार्ग खुला ठेवावा, संघाचे कार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी हे मत व्यक्त केले। पाकिस्तानसोबतची कोंडी फोडण्यासाठी जनतेशी संपर्क महत्त्वाचा आहे असं देखील ते म्हणतात। Our Prime Minister now had so invited Pakistan head at the time of taking oath. Then he dropped himself in the wedding ceremony of the Pakistan's leader. So all these things we have tried. The security and self-respect of a country and a nation has to be protected, and the government of the day should take note of it and take care of it. There should be a window for always for a dialogue. मला असं वाटतं की हा मोठा राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी माझं मत व्यक्त करणं हे योग्य नाही। परंतु अशा बाबतीतला जो निर्णय आहे ते केंद्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय व्हायचा तो होईल। माननीय दत्तात्रयजी होसबळे यांनी ज्या आपल्या भावना वृत्तसंस्थेसोबत व्यक्त केलेल्या आहेत त्यामध्ये ते म्हणतात की पाकिस्तानला आम्ही अनेक संधी दिलेल्या आहे, अनेक मार्गांचा अवलंब केलेला आहे, तरी सुद्धा पाकिस्तानातील हुकुमशाही मनोवृत्तीचे राज्यकर्ते आणि पाकिस्तानचं लष्कर हे भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यास इच्छुक नाही। त्यामुळे किमान व्यापार आणि वाणिज्य व्हिसा जर सुरू असला तर तेथील शिक्षण तज्ञ, तेथील बुद्धिमान लोक, चांगले व्यापारी हे तरी भारतासोबत आपले चांगले संबंध सुरू ठेवू शकतील, अशा पद्धतीचं मत आणि भावार्थ त्यांच्या मताच्या मागे आहे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।